हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुईंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही गोव्यातच आहोत. गोव्याच्या बाहेर काय आपली ट्रिप नाही आहे. सो हा असा मडगावमध्ये एक रूम घेतलेला, खूप सुंदर रूम होता. ऑनलाईन बुक केलेला, त्यामुळे 1100 रुपयामध्ये तिघांसाठी हा रूम भेटलेला. खूप सुंदर आणि सुंदर नजारा. पाऊस पडतोय बाहेर. 5व्या फ्लोअरवर आहोत आम्ही. रात्री जवळपास 11:30 वाजले मला रूम घ्यायला, कारण म्हटलं जेवण वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर मग म्हटलं रूम असेल जे का ते बघू. 2-3 बघितले, त्यातलं एक सिलेक्ट करायचं होतं आणि इथे आलो. सो खूप सुंदर रूम होता. आमचा सगळा पसारा आता आवरला आहे आणि निघतो आहे आता पुढच्या जर्नीसाठी. तर पुढची जर्नी थोड्या वेळात सांगतो. तर हा असा इथे एंट्रन्स आहे. एंट्रन्स नंतर बाथरूम खूप सुंदर आणि हा पुन्हा रूम, TV, AC, फुल AC आहे. आता झोपलो सोलावर. वायफाय चांगला होता, काहीच टेन्शन नाही. तर निघतोय आता इथून आणि बोलूया आता पुढे जातो. आता बॉईज सगळे रेडी आहेत आपले. हा तो जोश. यस सर. पण भरलेले आहेत आपले बॉईज. तर मित्रांनो, ही अशी आपली पार्किंगमध्ये बिल्डिंगची जी पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली होती. म्हणजे पार्किंगचा पण टेन्शन नव्हता. मस्त म्हणजे अशी नॉर्मली त्यांनी आम्हाला 1300 रुपये सांगितलेले आणि आम्ही ओयोवरनं बुक केली तेव्हा 1100 रुपये मिळाले. हो, आवाज आला. हवा भरण्याचं काम चालू आहे. खाली नको ठेव, खाली नको ठेव. जायचंच बरं रे, उगाच बिगा वगैरे तर आपलं चांगलं ठेवावं लागतं ना. हा टायर जरा पंक्चर आहे, त्यामुळे थोडा हवा भरतो सकाळी सकाळी. बाकी सब बढिया आहे, गुड टू गो. तर फायनली मित्रांनो निघालो आहे आपण दूधसागर वॉटरफॉल बघायला. रूम चेकआउट केला, तिथे कोण नव्हता. जस्ट कॅमेऱ्यात तो त्यांची ती की असते, कार्ड की होती. तर ती कॅमेऱ्यात दाखवली, ठेवली आणि निघालो. आमच्याकडे काय टाईम नाही आता. ट्रेनचा विषय आहे. 9:10ची ट्रेन. कुठे जात आहे? 9:10ची ट्रेन आहे. तिकीट काढायचे आहेत. ट्रेनचा प्रवास पण 2.25 म्हणजे 2 तास तरी आहे कंपल्सरी. निघालो आहे. 8:45 वाजलेत. म्हणजे हे 15 ते 10-25 मिनटं आहे. तर तिकीट काढायचं आहे. स्टेशनला पोहोचायचं आहे. 3 किलोमीटर आहे इथून. तर होप टू की सगळं व्यवस्थित होईल. ट्रेन भेटू दे. आणि आम्ही दूधसागर वॉटरफॉल जो बघणार आहोत तो असं नाही तिथे जाणार आहोत. ट्रेनमधून प्रवास करू, तिथून तो बघू असा प्लॅन आहे. म्हणजे एक 9:10ची ट्रेन आहे. ती आपल्याला एक 11 वाजेपर्यंत पोहोचवते. परत रिटर्न येताना 11:30ची ट्रेन आहे. हो, तर ते बघू कसं काय असेल ते मॅनेज करू. पण आपल्याला उतरायचं नाही, फक्त ट्रेनमधून बघायचं आहे. कारण तो डोळ्यांनी स्वतःच्या बघायचं आहे की दूधसागर वॉटरफॉल एवढ्या वर्षापासून माहिती आपण कधी बघितलं नाही, असा सीन आहे. सो गुड टू गो. स्टेशनला पोहोचू, तिकीट काढू, ट्रेनमध्ये बसू. इथून गाडी तिथे पार्क केलेली आहे. स्टेशनची ही अशी पार्किंग आहे, पे पार्किंग आहे. आणि समोर स्टेशन आहे. 8:55 झाले. 9:10ची गाडी. अजून तिकीटचा काय पत्ता नाही. आय होप टू की भेटू ते, नाहीतर लागले. खूप सुंदर जागा आहे पार्किंगसाठी वगैरे. तर मित्रांनो, मडगाव स्टेशनला आहोत. ट्रेन एक 9:10चा टाईम आहे. मडगाव टू सिकंदराबाद. तर तुम्हाला पुलेम ते कॅसल रॉक याच्यामध्ये दूधसागर वॉटरफॉल मिळतो. तर तोच आता प्रवास करणार आहोत. बघू. स्लीपर तिकीट इथे काय दिला नाही आम्हाला, जनरलमध्ये जायला लागेल. होप टू की तो सीन तरी बघायला भेटेल आणि तुम्हाला दाखवायला भेटेल. 9:10ची आहे. सकाळी एक 7ची असते आणि ही 9:10ची आहे. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये डायरेक्ट बहुतेक 3 वाजता असते. तर जाऊया, तर बघूया. तर जनरल डबा पहिला शोधायला लागेल कुठं आहे काय ते. तर मित्रांनो, ट्रेन आलेली आहे. ट्रेन सुटणार आहे. सिग्नल दिलेला आहे आणि सेकंड क्लास. आपण मडगाव स्टेशनवरनं आता सुटणार आहोत.
इथे काय यांचा सीन आहे आपल्याला माहिती नाही, बट ठीक आहे, मस्त जागा भेटली. खाली आहे ट्रेन, काही टेन्शन नाही, सेकंड क्लासच खाली आहे. अबे चालो, मेरे को ले लो, चलो अंदर या. सेल्फी काढतो. तर मित्रांनो फायनली ट्रेन निघाली. मडगाव स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे. आम्ही बसलो, आम्हाला मस्त सीट मिळाल्यात आणि बघूया आता कसा प्रवास होतोय आपला, कशी मजा येते, किती मजा येते. अँड दिस इज मडगाव स्टेशन. थँक्यू बाय. फिर मिलेंगे. नको. चलते चलते. तर मित्रांनो ट्रेनची जर्नी पण आपल्याला जवळजवळ 2 तास होईल, कारण जो पुलेम ते कॅसल रॉक जो डिस्टन्स आहे ना तो जवळ जास्त आहे. त्याच 2 स्टेशनच्या मधला जो अंतर आहे तो 1 तास लागतोय आणि बाकी 1 तास. तर एक्सप्रेस ट्रेन आहे तरी पण एवढा लागतो. तर पॅसेंजर ट्रेन असतील तर त्याला जास्त टाइम लागेल. सो बघू आता कसा प्रवास होतोय, काय होतोय, कसा आपल्याला तो एक्सपिरियन्स भेटतोय. तर खूप सुंदर मडगाव स्टेशन आहे. आपल्याकडे तशा गोष्टी नाहीत, पार्किंग वगैरे नीट नाहीत, पण इकडे खूप सुंदर म्हणजे असे पार्किंग एरिया वगैरे सगळं म्हणजे अप टू डेट सिस्टम आहे इकडे. तर बघूया. सो फार सो गुड. बॉयज आर रेडी. यस. रेडी फॉर दूधसागर. तर मित्रांनो सेकंड स्टॉप पुलेम स्टेशनला आलोय आपण. मित्रांनो पुलेमला ट्रेन थांबलेली आहे आणि सकाळी काही नाश्ता वगैरे नव्हता केला म्हणून आम्ही समोसा घेते. समोसा घेतला, पाणी बॉटल घेतली, जास्त काय नाही. बघू पुढे कॅसल रॉक स्टेशनला उतरून काय चांगला मिळालं तर खायची इच्छा नव्हती समोसा, पण आता काय ऑप्शन नव्हता म्हणून खातोय. तर मित्रांनो पुलेमच्या पुढे जातो, पण काही लोक दूधसागर वॉटरफॉलच्या खाली जो बेस आहे तिथे जातात ट्रेकिंग करून. आता तुम्ही जे बघितले मुलं ती ट्रेकिंग तसे 11 किलोमीटरचा हा मोठा ट्रेक आहे पुलेम स्टेशन पासून. सो आपल्याला काही जमणार नाही तिथपर्यंत, आपल्या बेसला जायला टाइम पण नाहीये. सो बस आपला एक नजारा बघायचा आहे म्हणून आपण जाऊ आणि वॉटरफॉलची मजा घेऊ. अरे यो पण संपला. जाता जाता असे छोटे छोटे टनल लागतात ते बघतोय आम्ही आणि चाललोय. मस्त प्रवास होतोय, पाऊस पडतोय त्यामुळे जास्त बाहेर काय निघत नाही. बट एक मोठा टनल आहे, खूप मोठा टनल आहे, तो पण आपण एक्सपिरियन्स करू भेटा. तिथं आय थिंक मालगाडी ती पण पडलेली आहे. म्हणजे अख्खी ट्रेन पडलेली असेल. आलो नंतर त्यांनी ते हे केलं. आणि फायनली मित्रांनो ज्याचे आपण आतुरतेने वाट बघत होतो तो वॉटरफॉल आपल्या समोर आहे. वाव. गेला आज तिथून तिथून जातोय. हा बाजूला येईल मग. हात पकडो. संभाल के हा ना गेला. तर मित्रांनो दूधसागर वॉटरफॉल येऊन गेला. मला काय नीट व्ह्यू मिळाला नाही. हे दोघे होते तर त्यांनी 9/16चा रेशो घेऊन चांगले शूट घेतलेला आहे. मी दुसऱ्या बाजूला होतो, मला त्या बाजूला आहे. बट ठीक आहे, अजून एकदा एक चान्स आहे आपल्याला. रिटर्न जाताना कॅसल रॉकवरून मडगाव अशी ट्रेन पकडू आणि रिटर्न जाऊ, तेव्हा बघू, तुम्हाला दाखवून आणि आपल्या या जर्नीला व्हॅल्यू देईल. सो आता ट्रेन स्लो चालली आणि मगाशी वॉटरफॉल तेवढं फास्ट चालली. आयला ट्रेनवाले पण असे येत नाही की काय बोलू नका. तर ठीक आहे, आता पोचूया आणि ट्रेन पण लगेच भेटली पाहिजे असं सीन आहे, कारण 11:35ची रिटर्न ट्रेन होती. बट आता आम्हाला जायला झालेत 11:20 झालेत आणि अजून लांब आहे. बघू का असं तो अपडेट देऊ. खूप सुंदर नजारे बघत आपण चालू आहोत.
पुन्हा एकदा एक टनल आलेलं आहे. खूप टनल आहेत यार, असं ना खूप टनल आहेत. त्यामुळे टनलचा पण तुम्ही एकदाच करू शकताय, जेवढे पाहिजे तेवढे, छोटे मोठे छोटे मोठे. तर हा तर काय किती मोठा आहे माहिती नाही, आणि एक टनल असा आहे तो खूप मोठा आहे. तर बघू आता म्हणतो त्याला कालोख दिसतोय. हाच वाटतं. तर मित्रांनो फायनली कॅसल रॉक स्टेशनच्या इकडे आम्ही आलेलो आहोत. हे काहीतरी इथं पार्सलचं काहीतरी दिसतंय. इथं ट्रेन आणि समोर स्टेशन आहे. तर 11:40 झालेत. आपली ट्रेन होती 11:35ची. बट आय होप टू की भेटू दे ना. भेटी तर 1:40ची ट्रेन पकडायला लागेल. अरे पाणी पण सो बघू, नाही तर मग आपल्याला उशीर होईल. पण डॅमला जायला परत उशीर होईल. डॅमला जायचं आहे तर तो सीन होईल. तर ठीक आहे, होप टू की लवकर आपण पोचू. ट्रेन भेटू दे एकदा. तर हा समोर तुमच्या आता ही ट्रेन लेफ्ट साईडला लागेल. तर मित्रांनो कॅसल रॉक स्टेशनला आपण उतरलोय. ही आपली समोर ट्रेन, ह्याच्यातून उतरलोय. ट्रेन स्टेशनला इथे नाही लागली, त्याबद्दल लागलीमध्ये जसे आपल्याकडे पहिली लागायची, आता स्टेशनला लागते ट्रेन. तर दीनदयाल सुट इकडं काही पोरं पण उतरली, त्यांना पण असंच बहुतेक एक्सपिरियन्स पाहिजे असेल. बहुतेक स्लीपरमध्ये आलेली. स्लीपर भारी येते रे. जाऊया स्टेशनकडे आणि बघूया काय कसं आहे. बॉईज परत एकदा दूधसागर वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स घ्यायला तयार. यस सर. पहिल्यांदा चांगला नाही एवढा भेटला, पण आता आपल्याला माहिती आहे कसं आहे काय ते. पाऊस पडतो त्यामुळे थोडंसं एवढा काही चांगला व्ह्यू येत नाही. बट ठीक आहे. काल जसं आपलं झालं हार्वेलम डॅमच्या इथे तसंच सीन होतोय. पण आता काय मॅनेज करू, जेवढा काय असेल तेवढा तो. नाही आपल्याला जसं भेटेल तसं एक्सपिरियन्स घेऊ. तुम्हाला सांगू असा काय प्रॉब्लेमचा विषय नाही. नेक्स्ट टाइम म्हटलं इथं गाडी थांबते की नाही थांबते. स्टेशन तर गेला तिकडे. आता आम्ही चालत चाललोय आणि गाडी तिकडे पुढे थांबली. आता आपण नेक्स्ट टाइम पण आपलं कसं यायचं कसं समजलं, टेन्शन नाही. नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. तर मित्रांनो कॅसल रॉक स्टेशनवरून आता मी परत निघालो. ट्रेन भेटली, तिकीट काढलं. जस्ट तिकीट काढायला गेलो ट्रेन आली, त्यामुळे नशीब भेटली नाही तर मग आम्हाला खूप वेटिंग करायला लागलं असतं. ही बहुतेक 11:30ची 11:35ची ट्रेन आहे ना, ती लेट आली आणि त्याच रेटला बसली. तर होप टू की लवकर पोहोचू दे आणि आज चांगला सीन भेटू दे. कारण ज्या सीनसाठी आलो तो मगाशी मला नाही मिळाला. या दरवाज्यात उभा राहून तो सीन घेणार आहे असा. होप टू की चांगला मिळू दे. तर गोरश बसायला जागा होती, पण जर बसलो नाही तर इथं कोणतरी येईल. तर ठीक आहे. होप टू की तुम्ही जर येत असाल 11:30ची ट्रेन म्हणजे रिटर्न जायला तर ती पॉसिबल होईल याची काही गॅरंटी नाही. आणि येणारी ट्रेन ती पण टायमावर येत नाही आहे. त्यामुळे थोडंसं जरा वेळेचं जपून तुम्ही वेळ काढून या. आणि मित्रांनो ट्रेकिंगचा विषय असेल तर तुम्हाला कॅसल रॉक आणि कुलेम या 2 स्टेशनमध्ये हा वॉटरफॉल येतो. तर कॅसल रॉकमधून 21 किलोमीटर आहे आणि कुलेममधून 11 किलोमीटर असा काहीतरी. तर कॅसल रॉक स्टेशन हा कर्नाटकमध्ये येतो आहे. तर थोडंसं इथे लँग्वेज वगैरे चेंज होतं आहे आणि कुलेम गोव्यात येतो. सो असा काहीतरी आपला सीन आहे. ट्रेन सुटली ना, थांबलो आहे. काय सुंदर सुंदर नजारे आहेत, काय सुंदर सुंदर टर्न आहेत आणि हे सुंदर सुंदर आणि खूप मस्त वाटतं. आता तरी मस्त कारण पाऊस थांबला आहे. पाऊस पडत नाही त्यामुळे थोडंसं जरा वेदर थोडा थांबला. आता थोडा पडायला लागला. आता बोलला पडायला लागला. हा एक वॉटरफॉल मस्त आहे रे. हाच आहे तो. काय वर्षी येते तो बघ. थोडंच बोललो वगैरे झाला.
तो लेडीज एंड जेंटलमैन प्रेजेंट है आपके सामने। अरे रुको जरा सबर करो, मगाशी नाही पण आता तुम्हाला दाखवेल दूधसागर वॉटरफॉल। बापरे ते हवा बघ कसली येते, बापरे थांबवली। अरे आम्हाला पुरं घ्या। हे बघ दूधसागर झरणा। अरे काय यार, थोडा पुढे थांबवल्याची गोरख मजा आली असती। पुढे चाराचा नव्हता काय रे काय जाशील भाई, पुन्हा डबल उतरलोय ट्रेन मधून बाहेर। आय होप टू की चांगला व्ह्यू भेटू दे। Oh my God. आला एक वॉटर तर मित्रांनो दिलोय पूर्णपणे। तुम्ही तर बघितलंच काय सुंदर वॉटरफॉल होता, एकदम भारी वाटलं। म्हणजे एक असं लक होतं म्हणून ट्रेन थांबली, तिथे काय ते काम होतं म्हणून थांबलेली। बस सगळे लोक उतरले, आम्ही पण उतरलो आणि खूप एन्जॉय केला, फोटो वगैरे सगळं मजा आली। तर किस्सा वाटला वॉटरफॉल आणि हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। सो भेटूया असे एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आम्ही येतो मडगावला। तिथून आपला पुढचा व्लॉग सलावडून डॅमचा तो स्टार्ट करतो। तोपर्यंत घेऊया रजा आणि भेटूया त्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत राईट सेफ, पीस सेफ। पीस।